नमस्कार मित्रांनो, तूही माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो, आता ऐश्वरीचा बर्थडे असल्यामुळे अर्णवने आता ठरवलेलं असतं, जगातील असं खास जो डिझायनर ड्रेस कोणी केलेलं नसेल तर अगदी माझ्या हाताने स्वतः मी डिझायनर बनवत आहे आणि ती डिझाईन अशी बनवेल की ती ईश्वरीला खूपच आवडेल, असे सरप्राईज तो देण्याचं ठरवतो. आणि आता इतका खुश होऊन तो आता ईश्वरीसाठी ड्रेस हा डिझाईन करतो. आता त्याला इतकं आनंद वाटत असतो आणि आता हा ड्रेस डिझायनर केल्यानंतर त्याला ऐश्वरीला प्रपोज करायचं असतं. कारण ईश्वरी तर आपल्याला माहितीच आहे अर्णवच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झालेली असते. चक्क अर्णवला सुद्धा तिने सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू सर. परंतु आता कळत नकळत ईश्वरीचं हे बोलणं अर्णवने काही ऐकलेलं नसते, कारण त्याच्या कानामध्ये एअरफोन असतात. परंतु आता आपली ईश्वरी असं का वागते, आपल्याकडे असे का पाहते, म्हणून आता ईश्वरीने आणि अर्णवने ठरवलेलं असतं की आता ह्या बर्थडेला मात्र छान असं सरप्राईज एकमेकांना देऊन आय लव्ह यू असं म्हणायचं. ईश्वरीने सुद्धा बर्थडे पार्टीला अर्णवला आय लव्ह यू म्हणण्याचं ठरवलेलं असतं आणि अर्णवने सुद्धा. दोघांची प्रेम कहाणी आता सुरू तर होते, अंकुर तर तिला फुटलेला असतो. परंतु मित्रांनो, आता यात ही वल्लरी काहीतरी अगदी विघ्न घालण्याचं काम मात्र करणार असते. कारण अर्णवच्या भूतकाळातील एक सत्य आहे, त्याच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी या वल्लरीने केलेले कारस्थान शेवटी मात्र आता अर्णवसमोर आणण्यासाठी आता ही वल्लरी गेलेली असते. परंतु होतं काय वेगळं, तर आता वल्लरीने केलेलं ह्या पापाचं सत्य आता ईश्वरी आणि अर्णव यांचं प्रेम तर फुलायला सुरुवात झालेली असते. म्हणून आता हे फोटो दाखवून त्यात विघ्न मात्र आणण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते. आणि त्यासाठी तिने आता राकेशसोबत प्लॅनसुद्धा आखलेला असतो. पण होतं काय, आता मात्र वल्लरी हे सर्व करायला जाणार असते. परंतु आता ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या कुणाकडेच पाहत नाही, अगदी कुणाकडेच. दोघांनी आता जो म्हणजे अर्णवने जो ईश्वरीला ड्रेस दिलेला असतो तो ड्रेस घालून ईश्वरी छान तयार होते आणि अर्णवसुद्धा अगदी ईश्वरीच्या मनासारखे कपडे वगैरे घालून तो सुद्धा तयार असतो. आता जगातील असं छान अर्णव सरांच्या हाताने जे डिझायनर केलेला आहे, तर तो डिझायनर ड्रेस मात्र सगळ्यांना इतका आवडतो. आणि अर्णवने आपल्या बायकोसाठी चक्क स्वतःच्या हाताने विणून केलेला हा ड्रेस आहे, म्हणून ईश्वरी तर अगदी खुश होते आणि लगेच अर्णवच्या मिठीत येऊन ती आय लव्ह यू असं म्हणते. आता सगळेजण तोंडात बोट घालतात, परंतु राकेशचा अगदी चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो आणि वल्लरीचा आणि लावण्याचा तर त्याहून जास्त. कारण लावण्य आता कितीही अर्णवच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीने काही तिचा थांगपत्ता लागून दिलेला नसतो. शेवटी मात्र आता वल्लरी करायला जाते एक, आणि शेवटी तिला असं स्वप्न वाटत असतं की ईश्वरी घराच्या बाहेर जाईल. परंतु होतं काही वेगळं की आता ईश्वरीऐवजी वल्लरीच घराच्या बाहेर जाते. आणि यात म्हणजे अविनाश मामाची मोठी मदत आता ईश्वरीला झालेली असते. कारण अविनाश मामाने आता ह्या तिघांचा जो व्हिडिओ दाखवलेला असतो तो व्हिडिओ रेकॉर्ड करून आता जे अर्णवसमोर सत्य आणलेलं असतं, तर ते सत्य मात्र काही वेगळंच असतं. आणि आता जेव्हा अविनाश मामा हा व्हिडिओ दाखवतात तर तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि आता मात्र अविनाश मामाने तो व्हिडिओ दाखवून वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकवलेली असते. आणि शेवटी आपल्या बायकोने केलेल्या कारस्थानाच्या पापाचा जो घडा आहे तर तो तिचा भरलेला असतो. म्हणून अविनाश मामा स्वतः अगदी वल्लरीला घराच्या बाहेर काढतो आणि अर्णवला सत्य सांगतो की अर्णव, अरे तू ज्या मामीला आईसारखी मान देत होता तीच मामी अरे तुझी ही म्हणजे आई वडिलांच्या संसार उद्ध्वस्त करणारी बाई आहे. तुला माहिती नसेल, परंतु आजीला सर्व काही माहिती आहे. कारण ह्या बाईने अगदी तुझ्या वडिलांना मिळालेला मानाचा पुरस्काराचा जो हिरा आहे तर तो हिरासुद्धा चोरण्याचा प्रयत्न ह्या बाईने केला होता. आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मात्र आता तिने माझ्या सात्विका अगदी सोन्याहून अगदी अधिक असणारी माझी सात्विका ताई हिलासुद्धा संपवलं. आणि याला सगळ्यात कारणीभूत वल्लरी आहे. हा व्हिडिओमध्ये आता राकेश लावण्य यांचं जे बोलणं आहे तर ते बोलणं ऐकून मात्र तुला सर्व काही समजेल आणि सत्यापर्यंत शेवटी तू पोहोचेल, असं मात्र आता अविनाश मामाने आता ह्या
अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो की काय खरं आणि काय खोटं. परंतु आता सुप्रिया तर तेथे वाढदिवसाच्यासाठी आलेली असते. आता सुप्रिया हे जे काही सत्य तिच्यासमोर येते, आता संजयसुद्धा तेथेच असतो. संजय आता अर्णवला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अर्णव, सुप्रियाची यात काही चूक नाही. अरे जे झाले ते झाले, योगायोग होता. आणि आता सुप्रिया जेव्हा वल्लरीच्या समोर येते आणि तो फोटो जेव्हा वल्लरीने दाखविलेला असतो, तर आता सुप्रिया समोर येते. सुप्रिया म्हणते की हे बघ अर्णव, यात माझीसुद्धा काही चूक नव्हती आणि तुझ्या आईवडिलांची सुद्धा. जो तू तुझ्या बापाबाबतीत गैरसमज करून घेतलेला आहे, तुझे बाबा खरंच एक चांगले अगदी म्हणजे ही समाजात वागणारे आणि समाजात त्यांना महत्त्व असणारे एक चांगले युवक होते. परंतु एका स्त्रीने मात्र त्यांच्या जे चारित्र्यावर संशय आणि शिंतोडे उडवले, तर खरंच अगदी त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. तुझ्या आईला आता हे सत्य अगदी सहन झाले नाही, तिलासुद्धा हे सत्य वाटले. कारण आता जे काही दाखवण्यात आले होते फोटो वगैरे काढून, पत्रकारांनी जे काही केलं होतं ते सगळं खोटं आहे. अर्णव, याची साक्ष मी तुला देते. अरे अर्णव, हे बघ, मी इंटरव्ह्यूसाठी तिथे आले होते आणि हीच ती तुझी मामी वल्लरी. हिने मात्र मला अर्णव सरांच्या तुझ्या वडिलांच्या कॅबिनमध्ये बोलावलं आणि मला सांगितलं की आता त्यांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावलेलं आहे, ते तुम्हाला जॉबसाठी नक्की आता बोलावतील. आता ते ऑफिसमध्ये येण्याऐवजी मात्र आता घरी बोलवलेलं असतं. आणि तेथे आल्यानंतर तुझ्या वडिलांना चक्कर आली आणि जेव्हा मला समजले त्यांच्या कॉफीमध्ये अगदी ही बेशुद्ध होण्याची पावडर मिक्स केली होती आणि त्यामुळे त्यांना चक्कर आली होती. परंतु हे बघ अर्णव, त्यात त्यांची काही चूक नव्हती. ज्यावेळेस मी कॅबिनमध्ये गेले होते त्यावेळेस मात्र तुझ्या वडिलांना चक्कर येत होती आणि तुझ्या वडिलांची यात काही चूक नाही. या अगोदर कधी ना मी तुझ्या वडिलांना ओळखत होते आणि ते मला ओळखत नव्हते. परंतु एका खूप मोठ्या गैरसमजामुळे आता जे काही हे कारस्थान ज्याने कोणी घडून आणले, तर ते मात्र तुझी ही मामी आहे. कारण हा सगळा आणि सगळा डाव तुझ्या मामीचा होता, तुझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी. आता मामा पुढे येतात. मामा म्हणतात की हो अर्णव, अरे एका गोष्टीचं जे हिच्या म्हणजे जो काही अपमानीचा झालेला होता, त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वल्लरीने हे सर्व केले. आणि शेवटच्या क्षणाने अर्णव, अरे जे काही तुझ्या आईने सात्विकाने हे दागिने, जे काही तू आज तिच्या पायावर उभा आहे, तर या मामीने काही न करता तुला जे खोटं सांगितलं की एका मुलाप्रमाणे मी तुझं पालन पोषण केलं, तुला समजवलं. परंतु आता हे जे काही होतं ते सात्विकाचे दागिने वगैरे होते. त्यामुळे अर्णव तू इथपर्यंत येऊ शकला आणि तिच्या आशीर्वादाने आज तू इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आहे. परंतु यात वल्लरीचा काडीचाही हक्क नाही आणि काही नाही. कारण तुझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी बाई कुणाच्या हक्कात नाही सामील होऊ शकत. आता वल्लरीची बोलती बंद होते. वल्लरीचं आता गुपित हे सगळ्यांच्या समोर येते. ईश्वरीला घराच्या बाहेर काढायला जाणाऱ्या वल्लरीला शेवटी घराच्या बाहेर निघावे लागते. पण तरीसुद्धा आता ईश्वरी मोठा मान दाखवते. ईश्वरी म्हणते की हे बघा, अर्णव सरांना माझ्यावर इतका डाऊट आला, ते माझ्यावर रागवले. त्यांचा राग अगदी साहजिकच होता, परंतु आपल्या वडिलांबद्दल जो काही राग त्यांनी करून घेतला होता, तो राग मात्र खरंच खूप अगदी वेगळा होता. आणि त्यात म्हणजे आता अर्णवचे गेलेले धूर बाबा, ते बाबासुद्धा योगायोग आता ईश्वरी त्यांना घरी घेऊन येणार असते. आणि आता ईश्वरीला ते बाबा भेटतात. ते बाबा भेटल्यानंतर ईश्वरीला म्हणजे अर्णव आणि आता त्याच्या बाबामधील जो गैरसमज आहे, तर तो मात्र ईश्वरी दूर करणार असते. सुप्रियाने मात्र ऑलरेडी तो गैरसमज दूर केलेला असतो. पण तरीसुद्धा मात्र आता हे बाबा आल्यानंतर एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो. त्यात म्हणजे सुप्रिया कोणत्या चालीची बाई आहे हे बाबा स्वतः मात्र आता अर्णवला सांगतात. अर्णवला खूप पश्चाताप होत असतो. तो बाबांची माफी मागतो आणि आता मात्र आपल्या बाबांबद्दल जे काही आत्तापर्यंत गैरसमज करून घेतला, एका चांगल्या बापाचं नाव आपण तोंडातून घेत नव्हतो, याचा पश्चाताप त्याला होत असतं. आणि आता आपण ईश्वरीच्या आईचे सुद्धा खूप मोठे गुन्हेगार आहोत आणि ईश्वरीचे सुद्धा. ईश्वरी आपल्या प्रेमासाठी वेडी झाली होती, आपण तिचं प्रेम समजून घेतलं नाही, याचं आता अर्णवला खूप वाईट वाटतं. ईश्वरी तिकडे बेचैन झालेली असते. कारण सुप्रिया आता ही ईश्वरीला न्यायला तयार नसते. परंतु ईश्वरी म्हणते की नाही आई, अर्णव सरांनी माझ्यावर संशय घेतला, म्हणजे माझ्या आईवर संशय घेतला
आता मात्र मी त्या घरामध्ये नाही जाऊ शकत. अर्णव ईश्वरीची माफी मागतो आणि म्हणतो की हे बघ ईश्वरी, जे काही झाले ते एका गैरसमजामुळे झाले आणि मामीने हे कारस्थान करून आणले होते आणि त्यात म्हणजे राकेशचा आणि ह्या लावण्याचा हात आहे. हे जेव्हा मला मामाने व्हिडिओमध्ये दाखवले त्या क्षणी माझे डोळे उघडले. ईश्वरी मला माफ कर, मी मानाने तुला परत घ्यायला आलो. खरंच आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा आता ईश्वरी डायरेक्ट अर्णवच्या मिठीत येते, कारण ईश्वरीला सुद्धा अर्णवशिवाय काही करमत नसते आणि ती डायरेक्ट मिठीत येऊन अर्णवला आय लव्ह यू असं म्हणते. तर आता ईश्वरीचा आणि झालेला आता हा गैरसमज आणि अर्णवच्या त्याच्या बाबांविषयी झालेला गैरसमज सगळं काही धरून या सगळ्या कारस्थानामागे लावण्या, राकेश आणि वल्लरी हे तिघांचा हात आहे. आता मात्र यांच्यापासून आपल्याला सावध राहावेच लागेल. म्हणून आता तो अर्णवला किडनॅप करण्याचा ठरवतो, परंतु तरीसुद्धा अर्णव मात्र राकेशला चांगला धडा शिकवतो आणि शेवटी त्याची घरातून हकालपट्टी अर्णवने केलेली असते. आपल्या अंजली ताईच्या नवऱ्याच्या सोहागासाठी मात्र तो सर्व काही सहन करत आलेला असतो, पण नाही, आता आपल्या अंजली ताईला सावरावं लागेल, जेणेकरून हा तिच्या जीवावर सुद्धा उठू शकतो हे अर्णवला माहिती असतं. आज त्याने ईश्वरी आणि मला वेगळं करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले होते, पुन्हा डाव आखला होता, तो पण वल्लरी मामीच्या हाताने. आता मी नाही सोडू शकत. आता मात्र मी ईश्वरीचा गुन्हेगार आहे. काही झाले तरी आता शेवटी ईश्वरीला घरी न्यायचं, म्हणून तो गुडघ्यावर बसून ईश्वरीची माफी मागतो आणि तिला आय लव्ह यू प्रेमाचं प्रपोज करतो. तर मित्रांनो, आता हे पहा, वल्लरी खड्डा खांदायला जाते ईश्वरीसाठी, परंतु स्वतः मात्र त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडणार असते आणि शेवटी आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणीची स्टोरी आता खूप अशी खुलणार असते. तर मित्रांनो, आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या प्रेम कहाणीची स्टोरी कशी खुलते आणि लवकरच त्यांचा हनीमून दणक्यामध्ये कसा साजरा होतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.